सर्वज्ञ भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी साष्टांग दंडवत करते। तसेच आमचे आराध्य दैवत आदरणीय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते। माझा आवाज येतो? व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोठे सर, तसेच प्रमुख वक्ते आदरणीय पूज्य श्री माननीय नितीन राज दादा बांदकर सर, तसेच माननीय अभिलाष पंजाबी सर व ज्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आयोजित झाली असे माननीय प्राध्यापक भारतभूषण शास्त्री सर, कला विभाग प्रमुख माननीय डॉक्टर के आस्कर सर व सभागृहात उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांचे मी पद्मिनी दुरुपकर भोसेकर पुनश्च एकदा मराठी विभागातर्फे स्वागत करते। आज आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त धनगटे नॅशनल कॉलेज व भगवान श्री चक्रधर अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे विशेष व्याख्यान व स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। आपले महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व एक आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी नेहमीच अशा कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करत असते। या आजच्या अभिवाचन स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांची वाचनाची आवड विकसित होऊन त्यांनी विविध विषय अभ्यासावे याच दृष्टीने केले आहे। आजच्या अभिवाचन स्पर्धेचे महत्त्व व वैशिष्ट्य असे की आज जो विषय आम्ही विद्यार्थ्यांना दिला आहे तो म्हणजे 11व्या-12व्या शतकातील महानुभावीय संप्रदायाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा चरित्रात्मक ग्रंथ लीळा चरित्र हा ग्रंथ होय। या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे यात पंचकृष्णातील 5वे परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी यांचे संपूर्ण चरित्र तर आले आहेच, पण हा मराठी साहित्यातील पहिला चरित्र ग्रंथ होय जो 13व्या शतकात माईंभटांनी त्यांच्या आठवणी व लीळा एकत्रित करून संकलित केलेला आहे। या ग्रंथावरून आपल्याला त्या कालखंडातील मराठी भाषेचे वाङ्मयीन सौंदर्य तर पाहायला मिळतेच, पण त्या काळातील आर्थिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीचेही ज्ञान होत असते। या ग्रंथातून त्या काळातील सणवार, चालीरीती, परंपरा, कपडे, अन्नपदार्थ व आर्थिक व्यवहार याचेही आपल्याला ज्ञान होते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ग्रंथात श्री चक्रधर स्वामींनी वेळोवेळी मराठी भाषेचे जे महात्म्य व महत्त्व सांगितले आहे तेही दिसून येते। आणि म्हणूनच श्री चक्रधर स्वामींचे अनेक शिष्य संस्कृतचे गाणे अभ्यासक असतानाही संपूर्ण साहित्य निर्मिती आपल्याला मराठीत झालेली दिसून येते। महानुभावीय साहित्याने मराठी वाङ्मय समृद्ध केलेले आपल्याला दिसून येते। आणि म्हणूनच या साहित्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणूनच माननीय प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोठे सरांच्या मार्गदर्शनात आजच्या या स्पर्धेचे आयोजन आपण केलेले आहे। मला इथे सांगताना अतिशय आनंद होतोय की या स्पर्धेसाठी आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी स्वतःहून या स्पर्धेत भाग घेतला आहे। गेले 2 दिवसापासून मुलं आम्हाला विचारतायत चरित्र ग्रंथाला कुठे आहे आणि ते स्वतः लीळा वाचतायत, अध्ययन करतायत, जिथे शब्द अडतायत आम्हाला विचारायला येतात। तर असा हा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आणि आम्हाला याचा खूप आनंद आहे की या स्पर्धेच्या निमित्ताने का होईना हा लीळा चरित्रासारखा अमूल्य ग्रंथ विद्यार्थ्यांनी वाचनासाठी घेतलेला आहे। तसेच काल वसंतराव नाईक शासकीय कला सामाजिक विज्ञान या संस्थेत पार पडलेल्या काव्य वाचन स्पर्धेत आपल्याच विद्यालयातील विद्यार्थी प्रद्युम्न यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे। त्याचे मी इथे एकदा खूप अभिनंदन करते आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देते व इथेच थांबते। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। आता आपण वळूया प्रमुख पाहुण्यांच्या व वक्त्यांच्या परिचयाकडे। मी आमंत्रित करते डॉक्टर देवेंद्र तातोळे सर यांना, त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा। देवेंद्र तातोळे सर। नमस्कार। सर्वप्रथम सर्वज्ञ भगवान चक्रधर स्वामी आणि भाऊसाहेबांना वंदन करतो। व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रशांत कोठे सर आणि इतर मान्यवर। भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचार प्रबोधन सप्ताहाचे औचित्य साधून आज महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित केलेल्या
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पूज्य श्री नितीनराज दादा बांदकर असून त्यांनी योगेश्वर ग्रंथालय व हस्तलिखित केंद्राची स्थापना करून यात 900 पुस्तके, 90 हस्तलिखित पोथ्या आणि 100 सदस्य लाभांकित करून योगेश्वर प्रकाशनाच्या माध्यमातून अभिवंदना, स्तवनमाला, गीतासार यासारख्या अनेक पुस्तकाचे त्यांनी प्रकाशन केलेले आहे. तसेच दादा श्री मूर्तींची भावना आणि ध्यान साधना या उपक्रमाचे जनक असून त्यांनी संशोधन, लेख, मासिक, विशेषांक, स्मरणिका यातून लेखन केलेले आहे. नागपूर आकाशवाणी अष्टसातबद्धी निमित्त प्रबोधन केलेले आहे. प्रबोधन, पोथी, प्रवचन यांचा त्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये धर्मप्रचार आणि प्रसारसुद्धा केलेला आहे. प्राकृत वाचनाच्या स्पर्धेची सुरुवाती दादापासून झालेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे जे उपस्थिती आहे ती प्राध्यापक श्री भारतभूषण शास्त्रीजी. हे अध्यासन प्रमुख असून ते भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, तसेच माजी विभागीय समन्वयक, राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांनी संशोधन, कविगुरू कालिदास विद्यापीठात श्री चक्रधर स्वामीची ब्रह्मविद्या शास्त्राचा चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी संस्कृत माध्यमातून शोधप्रबंधसुद्धा दाखल केलेला आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्री चक्रधर स्वामी अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 3 राज्यस्तरीय आद्य कवयित्री महदंबा साहित्य संमेलन यशस्वी पार झालेले आहे. ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाविद्यालय दहीपूर जिल्हा जालना येथील संस्थापक आणि संचालकसुद्धा आहे. मराठी भाषा विद्यापीठ राज्यात स्थापन व्हावं यासाठी व्यापक चळवळीचे नेतृत्व त्यांनी केलेले असून अभिजात मराठी भाषा परिषद महाराष्ट्र राज्याचे ते संस्थापक अध्यक्षसुद्धा आहे. असे हे 2 थोर व्यक्तिमत्व आपल्याला इथे कार्यक्रमाला लाभलेले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कुटे सर, प्रशांत कुटे सर गेल्या 4-5 वर्षापासून प्राचार्यपदाची धुरा ते उत्तमरित्या सांभाळत असून इतिहास परिषदेत त्यांनी आपली भूमिका योग्यपणे बजावलेली आहे. ते परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहे. त्याचप्रमाणे इतिहासाचे गाडे अभ्यासक म्हणून त्यांची ओळखसुद्धा सर्वत्र परिचित आहे. इथे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. प्राचीन काळापासून चालत आलेल्या सर्वसामान्य माणसांच्या आचारातला, विचारातला, भावनातला, संवेदनातला जो आचार धर्म त्याला लोकधर्म सुद्धा म्हणतात. त्यामुळे आपला धर्म हा अमुक आहे असे न म्हणता फार सुदैवाने आपण सगळे संत साहित्य, विशेषतः महानुभावी साहित्य, वारकरी मराठी संत साहित्य ज्याला आपण प्रबोधन म्हणतो, ते लोक परंपरेतल्या स्त्रियांनी, संतांनी, पुरुषांनी आधुनिक लोकसंस्कृतीतल्या सुद्धा व्यापून ठेवलेले आहे. मी आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे अतिथी, चक्रधर स्वामी अध्यासनाचे प्रमुख व ज्यांचे व्यक्तिमत्व असाधारण असे आहे, त्यांच्या विचाराचे अमृत प्राशन करण्यासाठी व आमच्या विद्यार्थ्यांच्या विचारांना गती देण्यासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापक भारतभूषण शास्त्री सर यांना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, धनोटे नॅशनल कॉलेज नागपूर संयुक्त विद्यमाने आयोजित आज मराठी प्राकृत अभिवाचन स्पर्धा आणि विशेष व्याख्यानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या सभेचे अध्यक्षस्थान भूषवणारे सन्माननीय महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर प्रशांत कोटे सर, त्याचबरोबर या ठिकाणी प्रमुख अतिथी व्याख्याते म्हणून उपस्थित हस्तलिखित केंद्राचे संचालक पूजनीय श्री नितीनदादाजी बांदकर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मराठी विभागातील विभाग प्रमुख डॉक्टर
पद्मिनी दुरुपकर मॅडम, त्याचबरोबर सूत्रसंचलन करणाऱ्या डॉक्टर स्मिता शहाणे, त्यानंतर डॉक्टर कविता दुर्गे, डॉक्टर प्रणाली म्हात्रे, डॉक्टर के आस्कर सर, कला विभाग प्रमुख, त्यानंतर इथे जमलेले आमचे पुंड सर आणि विद्यार्थी मित्रांनो आणि या महाविद्यालयातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना, आज खऱ्या अर्थाने मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की गेली 2 वर्ष झाली मी अध्यासन प्रमुख म्हणून काम करत आहे. आणि ज्या दिवशी मला कळालं की धनवडे नॅशनल कॉलेजला आदरणीय प्रोफेसर आलेले आहेत, तर मलाही आनंद झाला की भेटण्याचा योग आला नाही नंतर, पण ती भेट ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अत्यंत सुंदर झाली आणि मग थोड्याशा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मला सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की सरांमधली प्रेरणा घेऊन जो हा इतका मॉब तयार झालाच खऱ्या अर्थाने. आम्ही स्पर्धा घेताना बऱ्याच अडचणी आम्हाला आलेल्या आहेत, कारण राज्य मराठी विकास संस्थेत काम करत असताना मुंबईपासून चांदे ते बांदेपर्यंत आम्ही ती स्पर्धा नेल्या त्या कालखंडामध्ये. तर तो अनुभव आमच्या पाठीशी होता, पण सरांनी लगेच त्याला होकार दिला. त्याचं कारण असं की सर ज्यावेळेस जिजामाता महाविद्यालयाला प्राचार्य होते, तर त्या कालखंडामध्ये अमरावती विद्यापीठाला आपलं एक महानुभाव अध्यासन केंद्र आहे आणि त्या अध्यासन केंद्राने स्वतंत्र महानुभाव साहित्य संमेलन ते घेत असतात. तर त्याचं आयोजन सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या महाविद्यालयामध्ये त्या कालखंडामध्ये झालं होतं आणि तो कार्यक्रम आम्ही ज्यावेळेस पाहिला तर एका विभागीय साहित्य संमेलनाला सुद्धा लाजवेल इतकं ते साहित्य संमेलन त्यांनी गाजवलं. आम्ही त्या साहित्य संमेलनाच्या द्वितीय सत्रामध्ये मी व्याख्याता म्हणून गेलो होतो. सगळे त्या गावभर किंवा त्या शहरामध्ये पूर्ण ती नगरी त्यांनी व्यापून टाकली होती मराठी साहित्य क्षेत्राने. सगळे शाळा महाविद्यालय त्यांनी कनेक्ट केले होते. ही जी कार्यक्षमता आहे तर केवळ महाविद्यालय ही विद्यार्थ्यांशिवाय नाही आणि विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची असते. तर ते एक बळ आमच्या पाठीशी आदरणीय डॉक्टर प्रोफेसर आहेत. बंधूंनो, आज ज्या विषयाला आपण स्पर्श करणार आहोत तर तो मराठी प्राकृत अभिवाचन स्पर्धा. या दरम्यान दादा आपलं उद्बोधन करणारच आहे. मी थोडासा मागोवा घेतो आणि त्या ठिकाणी थांबतो. लीळाचरित्र हा मराठीतला आद्य चरित्र ग्रंथ आणि तो आपल्या या विदर्भ भूमीमध्ये त्या ठिकाणी लिहिला गेला. शिके 1200 मध्ये रिद्धपुरी या ठिकाणी पंडित माहीम भट्टांनी हा ग्रंथ लिहिला. आचार्य नागदेवांनी त्या कथा ज्या आहेत त्या सांगितल्या आणि पंडित माहीम भट्टांनी त्या कथा खरड्यावरती त्या ठिकाणी उतरून घेतला आणि खरडे तयार झाले. असा तो चरित्र ग्रंथ आपल्याला आज जो पाहायला मिळतोय तो अत्यंत रोचक आहे, परंतु त्याची कहाणीसुद्धा इतकी रोचक आहे की एखादं साहित्य जे फार मोठं असतं तर त्याचा निर्मितीचा प्रसंग फार वेगळा असतो. कारण गीतेचा निर्मिती प्रसंग आपण बघतो युद्धभूमीवरती आहे. इथे सुद्धा लीळाचरित्राचा उद्गम प्रसंग अगदी तसाच आहे. 2 युद्ध प्रसंग लीळाचरित्राला घडलेले आहे. पहिले म्हणजे चक्रधर स्वामी बसले सालबर्डीला बसलेले असताना त्या ठिकाणी पारध्यांची स्पर्धा लागली. घोडेचा ससा सोडला त्यांनी, कुत्रे पाठीमागे आहेत आणि समोर ससा धावतोय, पाठीमागं कुत्रे आहेत. 2 गटामध्ये स्पर्धा लागली की कोण तुमचा ससा त्या ठिकाणी अगोदर पकडेल आणि तो ससा जीव घेऊन धावतोय आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सालबर्डीच्या डोंगरामध्ये त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले असताना तो ससा या माणसांकडून या माणसाकडे आपण म्हणूयात, परंतु ज्या व्यक्तिमत्वामध्ये माणुसकीची जाण आपण म्हणूयात, तिथं तो ससा त्या ठिकाणी स्थिरावला आणि तो स्थिरावल्यानंतर स्वामी त्याला म्हणतात, हांगा येथे शरण आल्या काही मरण असे, आणि त्या सशाला मुक्त करतात आणि पारध्यांना म्हणतात हे या जमिनीवरचं पाणी ग्रहण करतात, अन्न ग्रहण करतात, त्यामुळे तुम्हाला याच्यासोबत खेळण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि त्यावेळेस ते म्हणणं त्या आदिवासी समाजाला पटतं आणि हा पहिला उपदेश खऱ्या अर्थाने चक्रधर स्वामींनी पारध्यांना केलेला आहे. म्हणजे हे जे तुलनात्मक अध्ययन आपण जे बघतो ना, गीतेचं युद्धप्रसंग आणि ब्रह्मविद्येचं उद्घाटन सुद्धा युद्धप्रसंगी त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि हे सूत्र विदर्भामध्ये पहिल्यांदा स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि लीळाचरित्राचं लेखन नंतर ह्या कथा सारसंग्रहित केल्या रिद्धपुरी या ठिकाणी. आणि म्हणूनच पुढे सुद्धा त्या लीळाचरित्राचं लेखन झाल्यानंतर त्या ग्रंथाची कथा अत्यंत रोचक आहे.
लीळाचरित्र पहिला जो खरडा तयार होतो तर तो खलासीच्या धाडेमध्ये हरवतो आणि हरवल्यानंतर नंतरच्या काळामध्ये प्रज्ञा जी हिराईसा होती त्या हिराईसेच्या तो सगळा ग्रंथ पाठ होता आणि तिच्या माध्यमातून तो पुन्हा त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. आणि नंतर लीळाचरित्राचे अनेक पाठ तयार झाले आणि आज आपल्याला बरेच पाठ त्या ठिकाणी उपलब्ध मिळतात. नंतरच्या काळामध्ये भरपूर संशोधन झालं आणि आता उत्कृष्ट साहित्य निर्मिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे. बंधूंनो, महानुभाव साहित्याचा जो व्यापक अर्थ आहे तो खूप गहन पद्धतीने आहे. कारण महानुभाव साहित्यात जेवढे मराठी साहित्यिक होते हे सगळे संस्कृत वाङ्मयनिष्ठ होते. कारण यांच्यावरती प्रभाव सगळा संस्कृत वाङ्मयाचा होत असल्यामुळे वेद उपनिषद या तत्वज्ञानाला अनुसरून चक्रधर स्वामींची विचारतत्व काय सांगतात याचं एक फार मोठं गहन त्यांनी समालोचन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे समालोचन आज आपल्याला ब्रह्मविद्याशास्त्राच्या निमित्ताने मिळालेलं आहे. 1250 सूत्रामध्ये चक्रधर स्वामींनी सूत्र सांगितली, त्याच्यावरती स्थळभाष्य निर्माण झाली, बंधभाष्य निर्माण झाली, नंतरच्या काळामध्ये निबंध निर्माण झाले आणि हे साहित्य अतिशय व्यापक त्या ठिकाणी होत गेलं. परंतु हे साहित्य मराठी जणांनी वाचणं अपेक्षित आहे, ते वारंवार अनुभवणं अपेक्षित आहे. आणि म्हणून ही स्पर्धा ज्याची प्रेरणासुद्धा आमचे दादाच आहेत. कारण ही स्पर्धा इथे घेण्याच्या अगोदर दादांनी 2-3 वर्षांपासून हा उपक्रम चालू केला होता. म्हणजे त्यांच्यातले ते जे स्किल्स मी पाहत होतो, अनुभवत होतो, ते अत्यंत उत्तम त्या ठिकाणी होते. आणि म्हणून ही स्पर्धा का घेणं अपेक्षित आहे तर ज्यावेळेस आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो तर तो भाग असा असतो की ते जो गद्य उतारा आहे तो फारसा मध्ययुगीन कालखंडातला कुणाला समजत नाही आणि मग तो ट्रान्सलेशन करून आपल्याला वर्तमान मराठीमध्ये सांगावा लागतो, अनुवाद करून. मग ही भाषा मराठी त्या काळातली आपली बोली भाषा होती खरी. म्हणजे आपली रूपं चेंज झालेली आहे बरीच 4 रूपं आपली चेंज झालेली आहे मराठीची. तर ती बदलती रूपं आपली मूळ रूपं आपण अनुभवावी हा या स्पर्धेमागचा खरा उद्देश आहे. की त्या काळची लोक कशी बोलत होती, त्या काळचा समाज जीवन व्यवहार कसा होता, त्या काळची लोकसंस्कृती कशी होती, लोक एकमेकाला संभाषण कसे करत होते, तर ते आता या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी समोर येईल. आता हे वाचताना फार अवघड आहे बरं का. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, लीळाचरित्राची उतारा वाचताना विसर्ग येतो तर संस्कृत वाङ्मयाच्या अर्थाने तिथं विसर्ग वाचावा का मग असा प्रश्न निर्माण होतो. पण याच्यामध्ये महानुभावांनी काही कोड लँग्वेजेस आहेत तर तिथं तो पूर्ण विराम त्या ठिकाणी समजावा. अशा ह्या बारीक सारीक ज्या काही गोष्टी आहेत तर त्या यथार्थ अभ्यासकाकडून समजून जर घेतल्या तरच त्या पुढं समजतात शिक्षकांना आणि सुद्धा प्राध्यापकांना. म्हणून नंतरच्या काळामध्ये सर याच पद्धतीच्या एक शिक्षकांसाठी, माध्यमिक शिक्षकांसाठी पाठ आपले 10वीला आहेत आणि उच्च स्तरामध्ये सुद्धा BA MAला हे पाठ आहेत. तर यांच्यासाठी सुद्धा आमचा एक विचार चालू आहे की सगळ्या शिक्षकांसाठी विदर्भ स्तरावरच्या 1 दिवसीय कार्यशाळा मध्ययुगीन मराठी कशी वाचावी किंवा त्याचे काय काय पोटभेद आहेत हे समजून घेण्यासाठी करणं आवश्यक आहे. हे एक आपल्या समोर त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवतो आणि मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. कारण आपल्याला दादांचं व्याख्यान त्या ठिकाणी ऐकायचं आहे आणि आपल्याला स्पर्धाही पूर्ण करायची आहे. धन्यवाद. दंडवत प्रणाम. धन्यवाद सर. खरंच खूप सुंदर असं मौलिक मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालं आहे. ज्ञानदेवाचं पसायदान ती तुकोबाची अभंग गाता ती, ज्ञानदेवाचं पसायदान ती तुकोबाची अभंग गाता ती, विठ्ठलाच्या चरणी टेकलेली माथा ती, आमची माय असणारी अभिजात मराठी भाषा ती, आमची माय असणारी अभिजात मराठी भाषा ती लीळाचरित्रामुळेच. विश्वाला शांती, समता व स्वातंत्र्याची शिकवण देणारे, स्त्री पुरुष समानता असणारे महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार भाद्रपद शुद्ध द्वितीया शके 1143 मध्ये भडोच गुजरात येथे झाला. स्वामींनी समाजातील जुन्या रूढी, अज्ञान, कर्मकांडाचे अवाजवी स्तोभ दूर करण्याचा, समाजातील अज्ञान विषमतेचे ग्रासलेले मागास समाजाचे प्रबोधन करून त्यांनी समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, मार्गदर्शक, व्याख्यान मार्तंड परमपूज्य ईश्वराधिष्ठित नितीनदादा बांदकर यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते.
सर्वप्रथम ज्या परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतरण दिन या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यानिमित्तानं ही स्पर्धा होऊ घातलेली आहे, त्या मनावर अधिराज्य असणाऱ्या अशा अधिष्ठात्या श्री चक्रधर प्रभूंना हात जोडून साष्टांग अभिवादन करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी ज्यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती आहे आणि आजच ज्यांचा परिचय झाला आणि महानुभाव संप्रदायासाठी त्यांनी केलेलं काम आणि त्यांची कृती पाहून ते काही म्हणजे ते आमचेच आहेत अशी एक सहज भावना तयार झाली, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कोठे सर, त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। खरं तर एक 2-3 वर्षापूर्वी म्हणजे असा एक प्रसंग घडला होता की शाळेमध्ये एक धडा होता, आता आपल्या सर्वांनाही असेल, मला वाटतं यावर्षी 9वी की 8वी की 9वीला एक धडा आहे, आता आहे का कोणी इथे त्यापैकी? अच्छा, कॉलेजचे विद्यार्थी तर सांगायचा प्रसंग असा झालेला होता की तो एक दृष्टांत होता। दृष्टांत पाठ हा केशीराज व्यासांची एक संहिता आहे आणि त्यातील जी भाषा आहे ती प्राकृत मराठी असलेली भाषा। आता तो धडा आला आणि आता तर प्राकृत मराठी हा सरांकरताही थोडासा अनभिज्ञ असा विषय होता आणि मग आता काय करायचं, सरांनी सांगितलं की हा धडा आपल्याला चांगला अभ्यासायचा आहे त्याच्यामुळे आपण याला मागे ठेवूयात। पण पुढचा धडा झाला, पुन्हा विद्यार्थी म्हणायला लागले सर हा धडा आपला राहिला, सर म्हटले नाही याचा अजून चांगला अभ्यास करायचा आहे, अजून थोडं थांबूया। 2-3 धडे झाले, सर काही शिकवायलाच तयार नाही आणि नंतर लक्षात आलं याच्यामध्ये काहीतरी अडचण दिसते आहे। शेवटी महानुभाव पंथाचा एक विद्यार्थी त्या शाळेमध्ये होता आणि त्याने सांगितलं सर आपली अडचण माझ्या लक्षात येते आहे, पण आपण जर आमच्या आश्रमात आला तर याचा अर्थ आपल्याला अवगमित होऊ शकतो, समजू शकतो। अशा पद्धतीनं तो विषय पुढे सरकला आणि लक्षात आलं की कुठेतरी प्राकृत मराठी जी आहे, आज लीळाचरित्र हा ग्रंथ सर्वांना माहिती आहे, पण लीळाचरित्र उघडून नेमकं वाचण्याचा आपण तो अवबोधित करून घेण्याचा आपण कधी प्रयत्न करत नाही आणि म्हणून ही अशा पद्धतीची अडचण तयार होते आणि म्हणून प्राकृत मराठी वाचन स्पर्धा या प्रकारचा उपक्रम म्हणजे खरं तर मला आता आनंद वाटतो की जो उपक्रम आपण सुरू केला त्याला या ठिकाणी कॉलेजमध्ये स्थान मिळते आहे, यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते। त्याबद्दल प्राध्यापक भारतभूषण शास्त्री सर यांचं विशेष आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित डॉक्टर पद्मिनी दुरुपकर मॅडम, या ठिकाणी उपस्थित हां के आस्कर सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित मान्यवर आमचे पूजनीय महंत श्री देगावकर बाबा आहेत, ज्यांच्यासोबत इथपर्यंत येण्याचा योग प्राप्त झाला असे प्राध्यापक अशोक कुंड सर आहेत, कुंड मॅडम आहेत, या ठिकाणी सूत्रसंचालन करीत असलेल्या म्हणजे ज्यांच्याशी नेहमी संपर्क असतो आणि योगेश्वर ग्रंथालयाच्या आमच्या नेहमीच्या सदस्य असलेल्या अशा प्राध्यापिका स्मिता शहाणे मॅडम आहेत, उपस्थित आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो। वास्तविक जे प्राकृत मराठी आहे, आता कुठलीही भाषा म्हटली की त्याचं एक स्वरूप आलं, त्याचा एक ढाचा आला आणि या महाराष्ट्राच्या म्हणा किंवा भारताच्या इतिहासात म्हणा ज्या मुख्य ज्या भाषा आहेत, जे भाषा प्रवाह या भारतामध्ये सुरू झाले किंवा महाराष्ट्रामध्ये आज जी मराठी आपण बोलतो या मराठीचा नेमका उगम कुठून आहे की नाही? आपली ही मातृभाषा आहे। मातृ या शब्दाचा काय अर्थ होतो कोण सांगेल? मातृ म्हणजे काय? आई, बरोबर आहे ना? आपल्या आईची ही भाषा आहे। पण तुम्हाला तुमच्या आईबद्दल कधी असं आकर्षण वाटलंय का? तुम्हाला आईबद्दल आकर्षण म्हणजे आपली आई ज्या गावी होती आपल्या आई कोणत्या शाळेत शिकली, वाटते की नाही तुम्हाला? तुम्ही तुमच्या आईच्या कधी कधी मामाच्या गावाला गेल्यानंतर आपली आई या शाळेत शिकली, मग ही आपल्या आईची मैत्रीण आहे, कसं वाटतं बरं तुम्हाला? कशी फिलिंग वाटते तुम्हाला? ही आपल्या आईची मैत्रीण होती, ही शाळेत जात होती, या शाळेत जात होत्या, मग आपल्या आईची ही आई आहे आजी। काय झालं? आपल्याला आपल्या आईच्या बद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण
जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यातून आपल्याला एक विशेष प्रकारचं एक ज्याला समाधान म्हणता येईल किंवा एक प्रकारची विशेष प्रकारचं एक चमत्कृती म्हणता येईल की आपल्या अंतःकरणात तयार होत असते. तसंच आपली मराठी भाषा ही आपल्या आईस्थानी आहे. मग आपली आईचा आजोळ नेमकं कोणतं आहे? आपली आई ही नांदते आहे खरी, पण हिची सुरुवात कुठून झाली, हिचा जन्म कसा झाला, हिचं पुढं संवर्धन कसं झालं, आपली आई कोणत्या शाळेत गेली होती, तसं मराठी कोणत्या शाळेत गेली आहे का आपल्याला याबद्दल जाणीव? ही भाषा आहे आपली. आणि या मराठीच्या बद्दल जर आपण याचा उगमस्थानाचा विचार केला तर या भारतामध्ये मी ते सांगत होतो आपल्याला की या भारतामध्ये प्रामुख्यानं 2 भाषांचं हे अधिराज्य हे आलं आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये एक होती संस्कृत आणि दुसरी आहे प्राकृत. आता संस्कृत आणि प्राकृत याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मतमतांतर पाहायला मिळतात. एक संस्कृत विद्वान शास्त्री आहेत, त्यांचं नाव राजाराम शास्त्री भागवत. यांच्या मते संस्कृत ही जरी जुनी भाषा असली तरी तिचा उगम मात्र हा प्राकृतातून झालेला आहे असं ते प्रतिपादित करतात. अर्थात संस्कृत जरी वाटत असली जुनी, परंतु संस्कृताचाच उद्गम हा प्राकृतातून झाला असं त्यांचं प्रतिपादन आहे. त्यानंतर काही मतं अशी विद्वान व्यक्त करतात की आता जी प्राकृत दिसते आहे आपल्याला किंवा प्राकृत मराठी असेल किंवा त्या प्राकृतातून अनेक भाषा ज्या निर्गमित झाल्या त्यामध्ये सुद्धा म्हणजे संस्कृतमधून प्राकृताचा जन्म झाला असं लक्षात येतं. म्हणजे प्रत्येक विद्वानांनी वेगवेगळ्या विद्वानांनी आपापसामध्ये चर्चा संवाद करत असताना कोणी प्राकृताला महत्त्व दिलं, कोणी संस्कृताला महत्त्व दिलं. आपल्याला माहिती असलेले संत एकनाथांनी तर त्या म्हणजे संस्कृतवर टीका करत असताना किंवा मराठीची किंवा प्राकृताची थोरवी वाढवत असताना असं म्हटलंय की संस्कृत भाषा देवे केली, असं म्हटलं जातं की संस्कृत ही देवभाषा आहे. संस्कृत भाषा देवे केली आणि तर प्राकृत काय चोरापासून आली. जर संस्कृत भाषा जर देवांनी केली असेल तर प्राकृत काय चोरांनी लिहिलेली आहे का? प्राकृताचंही महत्त्व तेवढंच आहे असं एकनाथ विशद करतात. त्याही पलीकडे जाऊन आपल्याला अनेक जे पंडित आहेत, विद्वान आहेत, जे अनेक मराठी भाषेचे जाणकार आहेत, वेगवेगळे मतमतांतर त्याच्यामध्ये आढळतात. आता मुळात प्राकृत म्हणजे नेमकं काय? प्राकृत हा शब्द नेमका आला कुठून? आता याचा विचार करत असताना प्राकृत हा मुळातच संस्कृत शब्द आहे. प्राकृत हा शब्द झाला तो संस्कृतमधला शब्द तयार झालेला आहे. त्याची व्याख्या कृपा कुलकर्णी यांच्या व्युत्पत्ती कोश नावाचा एक कोश आहे आणि त्या कोशामध्ये त्यांनी याची व्याख्या दिलेली आहे की प्रकृते हे आगतम इति प्राकृतम. म्हणजे जे प्राकृतिक आलेलं आहे, जे नैसर्गिक आलेलं आहे त्याला प्राकृत असं म्हणायचं. आता नैसर्गिक म्हणजे काय? आता जसं आपण आपापसामध्ये बोलतो, आता मी भाषण देतोय, प्रवचन करतोय किंवा व्याख्यान देतोय म्हणून या ठिकाणी तुम्हाला माझी भाषा अगदी पोक्त वाटते आहे. पण मी जर म्हटलं का रे जेवलास का, कधी आलास, कुठून आलास, किंवा आपल्या वैदर्भीय भाषेत जर बोलायचं ठरवत काऊन बे काल काऊन नाही आलता, काल काय झालं होतं तुले, काय झालं. आपण बोलत असताना अगदी सहज बोललो. प्रकृती म्हणजे सहज असणं, प्रकृती म्हणजे नैसर्गिक असणं. आपण जे आपापसात बोलतो, सहज बोलतो, याच्याविषयी जे काही आपण त्याला काही आपल्याला डोकं लावावं लागत नाही की आता हा शब्द बोलावा की हा शब्द बोलावा, हा शब्द बोलल्यानंतर काय. आता आपापसात भांडणं असतील तर शब्द जपून वापरावे लागतात, तो भाग वेगळा. परंतु सहज बोलत असताना आपण काही सहज बोलत असतो, त्याच्यामध्ये विचार करायची गरज नसते. तर हे जे काही आहे याला म्हणायचं प्राकृत. त्यावेळेची सर्वसामान्य जनलोकांची भाषा होती. सर्वसामान्य लोक ज्या भाषेमध्ये बोलायचे, ज्या पद्धतीमध्ये त्यांचं आपापसामध्ये देवाणघेवाण असायचं, बोलचाल असायची, ती भाषा म्हणजे प्राकृत भाषा. मग या प्राकृतचा जो काही पुढचा भाग आहे, म्हणजे तसं प्राकृत ही इसवी सनाच्या पूर्वीपासून दाखवल्या जाते. परंतु त्याच्यानंतर प्राकृतमधून मग पुढे महाराष्ट्री असेल, मग त्याच्यानंतर भारतातल्या ज्या काही विविध भाषा आहेत यांचं
त्याच्यामध्ये काय केलं, त्याचं त्या भाषांचं काय झालं, त्याच्यातून अवतरण झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. मग आता आपल्याला कल्पना आहे की मला वाटतं 1 वर्ष झालं असावं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की आपली माय मराठी जिला आपण म्हणतो तिला अभिजात भाषेचा दर्जा. मग ही अभिजात भाषा म्हणजे काय, तर जिचं स्वतःचं असं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, जिला स्वतंत्र अशी बैठक आहे, जिला स्वतंत्र असं व्याकरण आहे, असं हे मराठीचं आहे. आतापर्यंत अनेक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता, आपली माय मराठी मात्र त्यापासून वंचित राहिलेली होती. परंतु महानुभाव पंथाचं जे साहित्य आहे, लीळाचरित्र, स्मृतिस्थळ असेल, सप्तकाव्य ग्रंथ असतील, या ग्रंथांनी सिद्ध करून दाखवलं की जी प्राकृत मराठी आहे ती कोणाची उपभाषा नसून तिचा स्वतंत्र एक काय आहे, एक दर्जा आहे, तिचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. कल्पना करा, एखादा तुम्हाला जर कोणी गौण म्हणून समजलं तर कसं वाटतं, आहे की नाही. आपल्याला स्वतःचा एक अभिमान असतो, प्रत्येक व्यक्तीला एक आपला अभिमान असतो. आपलं नाव जर कोणी उच्चारलं, आहे की नाही, पेपरमध्ये नाव आलं, कसं वाटते आपल्याला, आहे की नाही. एक स्वतंत्र अभिव्यक्ती, स्वतंत्र एक अस्तित्व. मराठी भाषा एवढी समृद्ध असताना, एवढी संपन्न असताना, एवढी प्राचीन असताना अभिजात भाषेचा दर्जा नव्हता, कारण तिथपर्यंत संशोधक आणि अभ्यासक पोहोचलेलेच नव्हते. महाराष्ट्री जी भाषा आहे, या भाषेचा जो काही उदय आहे त्याचा विचार करत असताना याची स्वतंत्र व्याकरण पद्धती ही अभ्यासली गेली. म्हणजे आपल्याला कल्पना असेल की जेव्हा, म्हणजे काही विद्वानांचं मत तर असं आहे की ही मराठी म्हणजे संस्कृतचीच एक उपभाषा आहे, कारण जुन्या काळच्या मराठीची काही रूपशब्दांची पाहत असताना त्याच्यावर संस्कृत भाषेचा परिणाम पाहायला मिळतो. एवढंच नव्हे तर आमच्या महानुभाव कवीमध्ये सुद्धा मतभेद पाहायला मिळतात. म्हणजे आमचे जे नरेंद्र कवी आहेत, म्हणजे नरेंद्र कवी ज्यांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला, त्या कवींची एक ओळ आहे, तैसे वेदज्ञा कवीसी मज प्राकृता केवती सरीसी. म्हणजे वेदज्ञ कवी म्हणजे जे संस्कृत कवी आहे, त्या संस्कृत कवीची आणि प्राकृत कवीची बरोबरी होऊ शकत नाही असं ते म्हणतात. म्हणजे विद्वानांमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला मतमतांतर पाहायला मिळतात. या संपूर्ण परिस्थितीची जाणीव आणि अभ्यास जर केला तर आपल्या लक्षात येतं की ज्याला स्वतंत्र व्याकरणाची अभिव्यक्ती आहे, ज्याला स्वतंत्र व्याकरण आहे, अर्थात संस्कृतला एक स्वतंत्र व्याकरणाचा भाग आहे. पाणिनी नावाचे एक विद्वान महर्षी ज्यांनी संस्कृतचं व्याकरण सिद्ध केलेलं आहे, त्याही पलीकडे जाऊन आमच्या स्मृतिस्थळ ग्रंथामध्ये संस्कृतच्या व्याकरणाबद्दल महेश्वर व्याकरणाचा उल्लेख येतो. म्हणजे आज जरी पाणिनीचं व्याकरण जरी आपल्याला संस्कृतमध्ये प्रसिद्ध असलेलं दिसतं, तरी सुद्धा महेश्वर व्याकरणाचा एक संदर्भ येतो. प्रसंग असा झाला, आचार्य श्री नागदेव महानुभाव पंथाचे पहिले आचार्य होते, आणि जेव्हा आचार्य श्री केशीराज बासांनी सूत्रपाठ नावाचा ग्रंथ तयार करून त्यांच्यापर्यंत पोहोचवला, त्या अस्थिपरीमध्ये एक शब्द त्यांना खटकत होता. हे व्याकरणाचे प्रचंड मोठे जाणते होते, संस्कृत व्याकरणाचे, आणि त्यांच्याजवळ जेव्हा कवीश्वर बास गेले आणि त्यांनी सांगितलं की हा जो शब्द आहे मला जरा हा व्याकरणाच्या दृष्टीने जरा वेगळा वाटतो, तेव्हा आचार्य श्री नागदेव त्यांना सांगतात की म्हटले तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू नका. याचं कारण ते महेश्वर व्याकरणी होते, ते जे आहेत ते सामान्य व्याकरणी नाही. तुम्ही पाणिनीचं व्याकरण अभ्यासलेलं आहे, ते मात्र महेश्वर व्याकरणी आहेत. तुम्हाला त्या शब्दाचे प्रयोग जाणून घेण्यासाठी, संस्कृतच्या शब्दांचा प्रयोग समजून घेण्यासाठी तुम्हाला महेश्वर व्याकरणाचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे महेश्वर व्याकरणाचे जे प्रयोग आहेत, त्याच्यातल्या ज्या काही विभक्त्या आहेत, त्याच्यातले प्रत्यय असतील, त्याचे संख्यावाचक जे काही त्याच्यातली सगळी व्याकरण पद्धती आहे, त्या सगळ्या पद्धतीमध्ये अजून तुम्ही तितकेसे परिपक्व झालेले नाही, त्याच्यामुळे तुम्ही तो अर्थ तसाच राहू दे असं सांगतात. स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्यांचा अवतरण दिन आम्ही संपन्न करतो आहोत, ते आणि माहीम भट्ट यांची पहिली भेट तर मोठी गमतीशीर आहे. माहीम भट्ट हे षडशास्त्र संपन्न असलेले विद्वान होते,
आणि त्यांचे जे गुरु, त्यांचं नाव होतं गणपत आपयो, ते त्यांना अहंकार झालेला होता माहीम भट्टांना. आणि विद्येचा अहंकार, विद्येचा अभिमान असावा पण अहंकार असू नये. म्हणजे आम्ही मराठी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, अहंकार नाही आहे. आम्ही सर्व भाषांचा आदर करतो. परंतु या माहीम भट्ट जे लीळाचरित्राचे लेखक आहेत, लक्षात ठेवा, हे माहीम भट्ट. आणि मग त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तुम्ही एवढं शास्त्र अभ्यासलंय ठीक आहे, पण या शास्त्र अभ्यासल्याचं चीज तेव्हा होईल जेव्हा तुमची सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंसोबत भेट होईल. माहीम भट्टांचे डोळे चमकले. म्हटले असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना काय येतं? म्हटले त्यांनी संस्कृतचा काही अभ्यास वगैरे केलेला आहे का? गणपत आपण म्हटले ते मला काही माहिती नाही संस्कृतचा अभ्यास केलाय की नाही, परंतु त्यांची मराठी मात्र अतिशय सुंदर आहे. मी त्यांच्याशी जी मराठी बोलतो ती मराठी अनिवार्य बोलती. त्यांच्या शब्दांमधून मराठीचे जे प्रयोग निघतात, त्यांच्या तोंडातून मराठीचे जे उच्चार केले जातात, शुद्ध मराठी, अस्खलित अशा प्रकारची मराठी ते बोलतात. आणि असं म्हटल्यानंतर माहीम भट्टांना वेद निर्माण झाला. असं इतकी चांगली मराठी बोलतात. आणि माहीम भट्ट हे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या भेटीला आले आणि दोघांची चर्चा चालू झाली. मराठीमध्ये दोघे बोलू लागले. माहीम भट्ट विद्वान होते संस्कृतचे, त्यांना वाटलं काय मराठीत बोलतात, आता आपण यांना संस्कृत बोलून हरवू. असं म्हणून काय केलं, माहीम भट्टांनी संस्कृत बोलायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा स्वामींनी असे संस्कृतचे प्रयोग वापरले की माहीम भट्टांना बोलता सुद्धा येईना. म्हणजे भाषेच्या स्तरावर विचार करत असताना ही लीळा अतिशय उद्बोधक अशा प्रकारची आहे की स्वामी मराठी अनिवार्य बोलतायत. इतकंच नाही तर स्वामींचं संस्कृतवर सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रभुत्व होतं. संस्कृत भाषेवर स्वामींचं त्या ठिकाणी स्वामित्व प्राप्त केलेलं होतं. आणि जेव्हा ही चर्चा संपन्न झाली तेव्हा माहीम भट्ट थक्क राहिले. विचार करा, आज मराठीतला पहिला लेखक कोण आहे? माहीम भट्ट कोण आहेत? मराठीतला पहिला आद्य ग्रंथ लीळाचरित्र लिहिणारा लेखक म्हणजे माहीम भट्ट. तो सुद्धा स्वामींची मराठी पाहून स्वामींच्या समोर नतमस्तक झाला. ही सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची ताकद आहे, लक्षात घ्या. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या निमित्ताने मराठी भाषेचा हा सप्ताह का राबवावा याचं उत्तर आम्हाला या लीळेमध्ये सापडतं की आमचे स्वामी मराठी अनिवार्य बोलती. आमचे स्वामी मराठी अनिवार्य बोलायचे. आणि म्हणून स्वामींच्या लेखी फक्त पाणिनीचं व्याकरण होतं असं नाही, तर स्वामींच्या लेखी महेश्वर व्याकरण सुद्धा स्वामींना अवगत होतं. आणि त्यातले प्रयोग हे स्वामी उच्चारण जेव्हा करू लागले तेव्हा माहीम भट्टाची सुद्धा बोबडी वळली. श्रुतीस्थळातही असाच प्रसंग येतो. सांगायचा मुद्दा असा की पाणिनीचं जे हे व्याकरण आहे, पाणिनीने व्याकरणाची रचना करत असताना अष्टाध्यायी नावाचा एक ग्रंथ तयार केलेला आहे. या अष्टाध्यायी नावाच्या ग्रंथावर एक जे कात्यायन म्हणजे कात्यायन जे आहेत, या कात्यायनाने प्राकृत प्रकाश नावाचा एक ग्रंथ लिहिला की ज्या भारतातल्या वेगवेगळ्या भाषा आहेत, प्राकृत मराठी भाषा असेल किंवा प्राकृतमध्ये मग कर्नाटकी असेल, तमिळ असेल, या सगळ्या भाषा ज्या आहेत यांच्याशी अनन्य संबंध आणि त्यांचा व्याकरण हे ठरवण्याचा जेव्हा या कात्यायनाने जेव्हा प्रयत्न केला, याच्यामध्ये फार मोठी एक गोष्ट मला एका लेखामध्ये आढळली अभ्यास करत असताना. त्या लेखामध्ये असं त्यांनी सांगितलं की कात्यायनाने जेव्हा प्राकृत प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला तेव्हा त्याच्यामध्ये प्राधान्यानं प्राकृत मराठीचं लिखाण केलं. म्हणजे व्याकरणाचे विशेष स्पष्ट करत असताना, म्हणजे आता संस्कृत हा एक भाग झाला ज्याचं व्याकरण पाणिनीनं लिहिलं, परंतु कात्यायनाने प्राकृत प्रकाश लिहित असताना अनेक भाषांचा विचार करत असताना प्रधानत्व प्राकृत महाराष्ट्रीला दिलं आणि त्याचं व्याकरण त्याने सिद्ध केलं. पहा बरं का, लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. प्राकृत महाराष्ट्रीचं त्याने काय केलं, व्याकरण सिद्ध केलं. आणि इतर भाषेचं व्याकरण लिहित असताना त्याने त्याच्या खाली फक्त एक शेरा लिहिला, तो म्हणजे शेषम महाराष्ट्रीवत. हा त्या शेरा होता. म्हणजे तुम्हाला इतर भाषेचं जर व्याकरण पाहायचं असेल तर महाराष्ट्रीवत म्हणजे महाराष्ट्री जी भाषा आहे त्या भाषेचं व्याकरण पहा, तुम्हाला इतर भाषेचं व्याकरण समजून जाईल. बरं, हे कोणाचा मुद्दा आहे? हा कात्यायनाचा मुद्दा आहे.
की ज्याने प्राकृत प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला. बरं, कात्यायन हा संस्कृत पंडित होता, त्याने असं लिहायला पाहिजे होतं की शेषम संस्कृतवत, असं लिहायला पाहिजे होतं. शेषम महाराष्ट्रीवत असं का लिहिलं? याचाच अर्थ आपल्याला लक्षात येतो की प्राकृतला त्याने जो दर्जा दिला तो संस्कृतच्या बरोबर दिलेला दर्जा आहे. आणि म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होत असताना आम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मराठी ही संस्कृतची कुठली शाखा किंवा उपभाषा नसून प्राकृत मराठी ही स्वतंत्र व्याकरण असलेली एक स्वतंत्र भाषा आहे. आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्ही या मराठीचे काय आहोत. आम्ही या मराठीमध्ये लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. पोचली की नाही तुमच्यापर्यंत कविता? पोचलेली आहे ना? आम्हाला भाग्य लाभलेलं आहे की आम्ही या मराठीचे काय आहोत, वाचक आहोत. आम्ही या मराठीचे म्हणजे उपासक आहोत. आणि म्हणून ही जी मराठी आहे या मराठीचे विशेष स्पष्ट करत असताना लीळाचरित्र हा महत्त्वपूर्ण असलेला अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. आणि म्हणून ही जी मराठी आहे या मराठीची आम्हाला जाणीव करून घेणं अपेक्षित आहे. आज या ठिकाणी जो काही हा सप्ताह संपन्न होतो आणि त्यानिमित्ताने इथे अभिवाचन स्पर्धा संपन्न होणार आहे. इथे शब्द तुम्हाला सारखेच दिसतील, इथे तुम्हाला तशाच प्रकारचे शब्द दिसतील, परंतु त्याचं उच्चारण कसं करावं, त्याचं वाचन कसं करावं. बरं, नुसतं उच्चारण आणि वाचन केल्यावर जमतं का? आहे की नाही? आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे, आहे की नाही? मी मध्यंतरी कुठेतरी एक मेसेज वाचलेला होता, असंच मला कोणतरी पाठवला, त्याच्यावर लिहिलं होतं. आता ते आजकाल व्हॉट्सअप वापरलं जाते आपल्याकडे, आहे की नाही? तर व्हॉट्सअपमध्ये मराठी लिहिलं जाते. तर मराठी लिहित असताना इंग्रजीचे अक्षर असतात, परंतु लिहिलेली भाषा मात्र मराठी असते. बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये एक विनोद त्यांनी पाठवला होता, ते टाकलं होतं, मी USA मध्ये आहे. म्हटलं हा शेतात काम करणारा माणूस USA मध्ये कसा गेला? म्हटलं अरे तुला फ्लाईटचं तिकीट कोणी दिलं, एवढे पैसे कुठून आले USA मध्ये जायला? अरे म्हणजे USA मध्ये नाहीये मी उसात आहे. काय झालं म्हणजे वाचणाऱ्याला त्या ठिकाणी असं वाटलं की ते कुठे USA मध्ये आहे, परंतु तसं नाहीये. त्याचं म्हणजे भाषेचं जर ज्ञान नसेल तर अर्थ कसा म्हणजे परिवर्तित होऊ शकतो. त्याने काय केलं, मराठी आणि इंग्रजी या दोन्हीचं संमिश्र करून वाचलं. त्याला वाटलं USA मध्ये गेला, पण तो वास्तविक कुठे होता? उसामध्ये होता. तो काम करत होता तिथे शेतामध्ये. सांगायचा मुद्दा असा की प्राकृतचं वाचन करत असताना आम्हाला सुद्धा त्याचा अर्थ अवगमित झाला पाहिजे, हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. आता त्याचा पहिला टप्पा हा वाचन आहे, हे मान्य करू. आता सरांनी काही मुद्दे सांगितले आपल्याला की वाचन करत असताना जसं इथे तुम्हाला विसर्ग दिसेल, तर विसर्गाचा उच्चार हा विसर्ग म्हणून करायचा नाही आहे. जसं आपण म्हणजे उच्चारण करता आहा म्हणजे दोन टिंब दिसले की आपण त्याला काय करतो, विसर्गाचा उच्चार करतो. परंतु इथे जे तुम्हाला विसर्ग दिसतील हे फुल स्टॉपसाठी असतील. इथे जे तुम्हाला विसर्ग दिसतील हे पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम याकरता म्हणून ते इथे असतील. आणि म्हणून याची विशेष काळजी घेणं हे आपल्याला अपेक्षित आहे. या मराठीचा आपल्याला अवबोध याच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे, कारण आता तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहात. आता यानंतर पुढे तुम्ही तुमचे वेगवेगळे तुम्ही शाखा उपशाखा तुम्ही निवडाल अभ्यास करत असताना. मग कुणी मराठीचा अभ्यास करत असताना महानुभाव पंथाचं साहित्य अभ्यासाला घ्याल, किंवा तुम्ही अभ्यास करत असताना ज्ञानेश्वरीचं साहित्य अभ्यासाला घ्याल, किंवा गाथेचा अभ्यास करायला घ्याल. कुठलाही अभ्यास तुम्ही मराठीचा घ्याल, तर या सर्व मराठीचा अभ्यास करत असताना मराठीचा इतिहास हा तुम्हाला आला पाहिजे. कारण नाहीतर मग ते उसात गेल्यासारखं होईल. तर तसं व्हायला नको. आपल्याला ते बिलकुल लक्षात आलं पाहिजे की या शब्दाला नेमकं काय बोलायचं आहे. त्या शब्दाच्या नेमक्या वेगवेगळ्या अर्थांना स्पष्ट करत असताना आम्हाला नेमका तिथे कोणता अर्थ घेणं अपेक्षित आहे हे आम्हाला. मराठीची वैशिष्ट्यच ही आहे की मराठी म्हणजे वाकवली तशी वागते, आहे की नाही? मराठी असं बोला किंवा तसं बोला, कसंही बोललं तरी ते बरोबर दोन्हीकडे ती वागते.
आणि म्हणून नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे आणि अवबोध आपण नेमका त्याच्यातून काय घेतोय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या दृष्टीनं प्राकृत वाचन हा काय मराठीमध्ये असलेला हा प्राकृत वाचनाचा हा भाग आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे. या दृष्टीनं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा हा सोहळा संपन्न होत असताना ही जी वाचन स्पर्धा आयोजित केल्या जाते या माध्यमातून प्रमाणपत्रही आपल्याला पोहोचवल्या जाणार आहेत. त्या दृष्टीनं आपला हा प्रयत्न होणार आहे. परंतु या भाषेचा आस्वाद आणि आनंद घेण्यात आपल्याला धन्यता वाटली पाहिजे की आम्ही ज्या मराठीचे वाचक आहोत, ज्या मराठी भाषेचे आम्ही मातृभाषा म्हणून आम्ही गर्वाने त्याला आम्ही मिरवतो आहोत, त्याचा आम्हाला मुळापर्यंत जाऊन अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि तो निश्चित या ठिकाणी सर्व विद्यार्थी करतील. मराठीचा अभिमान हा बाळगलाच पाहिजे. निश्चित आमच्या तर याच्यामध्ये म्हणजे आता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं तर उदाहरण दिलंच, परंतु या पंथाचे मानव पंथाचे प्रथम आचार्य श्री नागदेव यांच्याजवळ एकदा केशिराज बास गेले आणि त्यांनी सांगितलं की मी काही ग्रंथरचना मराठीमध्ये केलेली आहे, आता संस्कृतमध्ये ग्रंथरचना करू का? तेव्हा त्यांनी फार स्पष्ट सांगितलं की तुमचा अस्मात कस्मात मी नेनेगा, मजश्री चक्रधर निरोपिली मराठी तियाची पुसा. तुमचा अस्मात कस्मात हे संस्कृतमधले शब्द हे मला काही माहिती नाही. जी मराठी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी निरोपलेली आहे म्हणजे पहा, म्हणजे आचार्य श्री नागदेवांनी स्वामींचा उल्लेख करत असताना श्री चक्रधरे निरोपिली मराठी म्हणजे मराठीचं मूळ स्थान जर कोणी असेल तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आहेत. आणि त्यांनी सांगितलेली मराठी त्याच्यातच तुम्ही मला विचारा. आणि जर तुम्ही ग्रंथरचना करत असाल तर तुम्ही सामान्य प्राकृत मराठीत करा, कारण प्राकृत म्हणजे नैसर्गिक. तुम्हाला शब्द सांगितला आता मगाशी मी की प्राकृत या शब्दाचा अर्थ नैसर्गिक मराठी. का म्हटले? नाहीतर काय होईल, माझ्या म्हातारिया नागवतील. माझ्याकडे येणारे जे काही सद्भक्त लोक आहेत ते सामान्य स्तरातून आलेले ग्राम्य भागातले आहेत. त्यांच्यापर्यंत जर तुम्ही संस्कृतचे ग्रंथ तयार केले तर त्यांना वाचता येणार नाही. आणि त्यांना जर वाचता नाही आला तर माझ्या स्वामींचा जो काही उद्देश आहे, स्वामींनी जे मराठी भाषेमध्ये सर्वसामान्याने ज्ञान दिलं. आता सरांनी जी आपल्याला सशाची गोष्ट सांगितली, जी कथा सांगितली, जी लीळा सांगितली लीळा चरित्रातील, कोण होते ते? पारधी होते. पारधी समाजाचे लोक, त्यांना स्वामींनी सर्वप्रथम मराठी भाषेचं पहिलं सूत्र निरूपण केलं. लक्षात घ्या, या मराठी भाषेमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जनसामान्यांची काळजी घेतली की माझा जो विचार आहे, आमचा जीवोद्धरणाचा विचार हा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून त्याच मराठीमध्ये आचार्यांनी सांगितलं की तुम्ही लेखन करत असताना मराठीतच करायचं. बरं, याचा परिणाम काय झाला हे माहिती आहे का तुम्हाला? मराठीतला पहिला आद्य ग्रंथ लीळाचरित्र हा तर तयारच झाला, परंतु तुम्हाला जर मराठीतलं जे जे काही पहिलं आहे ते तुम्हाला महानुभाव पंथात दिसेल. मराठीतलं पहिलं सूत्र हांगा येत शरण आल्या काही मरण असे, हे मराठीतलं पहिलं वाक्य आहे. लक्षात ठेवा, हे महानुभाव पंथाच्या साहित्यात असलेलं पहिलं वाक्य. मराठीतले पहिले कथाकार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आहे. मराठीतले पहिले चरित्र ग्रंथकार पंडित माहिमभट्ट हे तयार झाले. मराठीतल्या पहिल्या कवयित्री सांगता येईल का कोण? महदंबा. या मराठीतल्या पहिल्या कवयित्री श्री गोविंद प्रभू महाराजांच्या प्रसन्नतेने त्यांनी धवळे गायले आणि धवळे गायल्यानंतर मराठीतला पहिला कवयित्री होण्याचा मान त्यांना प्राप्त झाला. त्यानंतर मराठीतले पहिले भाष्यकार कोण आहेत? श्री लक्ष्मींदर भट्ट राजूरकर. हे मराठीतले काय पहिले भाष्यकार आहेत. मराठीतला जो पहिला श्लोक रचला तो आचार्य पंडित श्री आणेराज बासांनी. हे सुद्धा संस्कृतचे चांगले विद्वान होते, परंतु मराठीतल्या पहिल्या श्लोकाची रचना त्यांनी केली. मराठीतलं पहिलं प्रमेय जर कोणी लिहिलं असेल, प्रमेय म्हणजे जे प्रमाण देऊन सिद्ध केल्या जातं त्याला प्रमेय असं म्हणतात. हे जर पहिलं प्रमेय कोणी लिहिलं असेल तर ते आचार्य श्री परशुराम व्यासांनी लिहिलं. मराठीमध्ये पहिलं प्रमेय होतं. त्यानंतर मराठीतली जी पहिली शास्त्र टीका जर कोणी लिहिली असेल
तर ती शास्त्र टीका लिहिणारे आचार्य श्री गुर्जरवास होते, की ज्यांनी मराठीमध्ये पहिल्यांदा टीका ग्रंथ, आता आपल्याला ज्ञानेश्वरी माहिती आहे, ज्ञानेश्वरी काय आहे? ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद भगवद्गीतेवरील एक टीका आहे. भगवद्गीतेचे जे श्लोक आहेत त्या श्लोकाला अधिक मराठीमध्ये त्यांनी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याही आधी जर याबद्दल काम केलं असेल तर आचार्य श्री गुर्जर शिववासांनी केलेलं आहे. म्हणजे पहिले टीकाकार म्हणून गुर्जर शिववासांचा कालखंड हा तसा नंतर येतो. म्हणजे पहिल्यांदा टीका करत असताना तसं आचार्य श्री नागदेवाच्या आणखीन शिष्यांचाही उल्लेख येतो, पण गुर्जर शिववासांनी ती माहिती संकलित केली, हा त्यांचा विशेष. त्यानंतर मराठीतलं जे पहिलं महाभाष्य आहे, जसं संस्कृतमध्ये म्हणजे पद्य कवितांना महाकाव्याचं रूप देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण अनेक महाकाव्य पाहत असतो संस्कृतमध्ये, तसं मराठीने प्रधानत्वाने काय केलं तर पद्यग्रंथाचा विचार करीत असताना पहिल्यांदा गद्यग्रंथाचा विचार करत असताना मराठीतलं पहिलं महाभाष्य हे आचार्य श्री विश्वनाथ व्यास बिडकर यांनी पहिलं महाभाष्य मराठीतलं लिहिलं. आणि या मराठीचं जे व्याकरण आहे हे व्याकरण म्हणजे प्राकृतचं व्याकरण त्यांनी सिद्ध केलं कात्यायनाने. परंतु पहिलं मराठी व्याकरण प्राकृत मराठीचं जर व्याकरण कोणी लिहिलं असेल तर ते आचार्य श्री पंडित भीष्माचार्य यांनी मराठीतलं व्याकरण तयार केलं. आणि म्हणूनच मला वाटतंय अभिजात भाषेचा दर्जा जो मिळाला मराठीला तो केवळ आणि केवळ पंडित भीष्माचार्यांमुळे मिळालेला आहे. आज हे नाव म्हणजे समोर आलेलंच नाही अजून, म्हणजे कारण व्याकरणाच्या दर्जावर त्याची महती ठरवले जाते किंवा त्याचे निकष ठरवले जातात. तर त्या दृष्टीनं पंडित भीष्माचार्य हे मराठीतले पहिले व्याकरणकार आहेत. आणि मराठीतला पहिले टीपग्रंथकार ते म्हणजे मल्ले ज्ञात चोर याचक, असे 3 मिळून काय आहेत तर त्यांनी टीपग्रंथ लिहिलेले. टीपग्रंथ म्हणजे नेमकं काय तर मराठीतले जे काही काव्य आहेत त्या काव्यांना स्पष्ट करणाऱ्या ज्या काही टिपा आहेत, नोट्स ज्याला आपण नोट्स म्हणतो की नाही, त्याला टिपा असं म्हणायचं. त्या टिपा मल्ले महानुभाव, ज्ञात महानुभाव आणि चोर याचक म्हणजे चोर मांगे महानुभाव यांनी काय केलं मराठीतला टीपग्रंथ लिहिला. म्हणजे या सर्व गोष्टीमुळे आचार्यांचं जे होतं की तुमचा अस्मात कस्मात मी नेनेगा मजश्री चक्रधरे निरोपिली मराठी तियाची पुसा, या वाक्याची प्रेरणा घेऊन मराठीतलं जे काही सगळं आद्य आहे ते आम्हाला त्याचं श्रेय सगळं महानुभाव पंथाकडे जातं, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आणि म्हणून या दृष्टीनं मराठी ही समृद्ध केलेली आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा मराठीविषयीचा असलेला अपार जो काही लढा होता, सामान्याविषयीची जी तळमळ होती, सामान्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचा उद्धरणाचा जो काही स्वामींचा अभिन्नवेश होता, त्या अभिन्नवेशामुळे आज आम्ही इथपर्यंत येऊन आम्ही आपल्यासमोर बोलू शकतो आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी धनवटे नॅशनल कॉलेज आणि भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अध्यासन यांचं खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की खरंच त्यांनी हा सप्ताह आयोजित केला आणि त्या माध्यमातून या गोष्टी आपल्या समोरपर्यंत पोहोचवण्यासाठी हे दालन खुलं केलेलं आहे. आणि म्हणून या माध्यमातून आता अभिवाचन स्पर्धाही आपल्याला घ्यायची आहे. म्हणून अधिक वेळ न घेता या ठिकाणी आपण सर्वजण या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हाल आणि सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण वाचन करत असताना अगदी सुव्यवस्थित कराल अशा पद्धतीची एक शुभभावना व्यक्त करतो. सरांना भारतभूषण शास्त्री असतील या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. आमचे तुषार भाऊ रामटेके आहेत जे या माध्यमातून सर्वदूर हे पोहोचत आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. अतिशय सुंदर व समर्पक शब्दांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना अमृताच्या थेंबाप्रमाणे ज्ञानाचं प्राशन झालेलं आहे. खूप सुंदर दादा, धन्यवाद. सर्वत्र अशांती अशा अराजकाचे वातावरण असल्याने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वज्ञानाची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. सर्वधर्म समभावाचा समतेचा पुरस्कार त्यांनी केला. हाच विचार आपण त्यांच्या जयंती दिनानिमित्त पुढे नेणे गरजेचे आहे.
हस्तलिखित असतात, तर त्याचप्रमाणे इंग्रजी विभागातील आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुंदर अक्षरामध्ये हस्तलिखित तयार करून त्या रेनबो मॅगझिनचे विमोचन करण्याकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर प्रशांत कोठे सर, त्यानंतर परमपूज्य श्री नितीनदादा बांदकर व अध्यासन प्रमुख प्राध्यापक भारतभूषण शास्त्री सर यांना मी विनंती करते की त्यांनी रेनबो या मॅगझिनचे विमोचन करावे. तत्पूर्वी आपल्या महाविद्यालयामध्ये डॉक्टर बळवंत भोयर सर उपस्थित झालेले आहे, त्याबद्दल त्यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. धन्यवाद सर. I pay my humble homage to Dr. Panjabrao Upakhya Bhausaheb Deshmukh and Shri Chakradhar Swami Maharaj. A very good morning to respected dais, respected guests, faculty members, and my dear students. Every year, the Department of English organizes various activities for the creative as well as intellectual development of the students. During the session 2024-25, we formed an English Literary Association for मॅडम, कार्यक्रमामध्ये थोडासा बदल की अध्यक्षीय भाषण जे आहे ते सर्वांच्या शेवटी असते, आपण सुरुवातीला घेतो आहोत. साखरेची गोडी जिभेवर काही सेकंदच राहते, पण माणसांच्या स्वभावातील गोडी ही शेवटपर्यंत मनात घर करून जाते. अशा प्रेमळ स्वभावाचे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष, जे आपल्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहतात, माननीय डॉक्टर प्रशांत कोठे सर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे. धन्यवाद. माननीय डॉक्टर प्रशांत कोठे सर. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मराठ्यांचा महाराष्ट्राचा राज्यवट छत्रपती शिवराय, ज्यांनी शिक्षणाची गंगा विदर्भात घराघरापर्यंत पोहोचवली असा आम्हा शिव परिवाराचा राज्यवट ऋषीरत्न शिक्षण भरसे डॉक्टर पंजाब भाऊसाहेब देशमुख आणि ज्यांचा अवतरण दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत असे चक्रधर स्वामी यांना प्रथम मी या ठिकाणी नमन करतो, अभिवादन करतो. आज आपण भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीच्या निमित्तानं जो सप्ताह या ठिकाणी साजरा केला जात आहे, त्या सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी व्याख्यान आणि या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी, व्याख्यानाच्या आयोजनासाठी महाविद्यालयात प्रमुख वक्ते म्हणून आलेले आहेत माननीय श्री नितीनदादा बांदकर सर, ज्यांनी हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याची संधी आम्हाला दिली, प्राध्यापक भारतभूषण शास्त्रीजी. त्याचबरोबर मंचकावर उपस्थित कला शाखा प्रमुख डॉक्टर आस्कर सर, मराठी विभाग प्रमुख पद्मिनी भोसेकर मॅडम आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाविद्यालयात आलेले प्राध्यापक अशोक पुन सर, पुन मॅडम, अभिलाष देवगावकर सर आणि उपस्थित सर्व मान्यवर प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जमलो. आज महाराष्ट्राच्या अनुषंगानं ज्या बोलीभाषेत आपण बोलतो, ज्या महाराष्ट्रात आपण राहतो, ज्या मराठीचं, महाराष्ट्राचं नाव आपण करतो, त्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला. आणि ही मराठी भाषा काय आहे, त्या मराठी भाषेचा जो विस्तार झाला तो कसा झाला या अनुषंगाचा विचार केला तर आपल्याला त्या मानवपंथाला महत्त्वाचं स्थान द्यावं. कारण मानवपंथाच्या अनुषंगाने विचार केला तर मानवपंथ हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा पंथ आहे आणि या पंथानं मराठीला प्रामुख्यानं मोठं करण्याचं काम केल्याचं आपल्याला दिसून. आज आपण सर्व दृष्टिकोन जर पाहिलं तर मराठी साहित्याची जी वृद्धिगत परंपरा आहे ते प्रामुख्यानं मानव पंथाच्या साहित्यापासून आपल्याला दिसून येईल. मानव पंथाचे एकंदर जे स्थापना आहे किंवा जी स्थापना आहे ती 12व्या शतकात चक्रधर स्वामींनी केली
आणि चक्रधर स्वामींनी करत असताना या ठिकाणी या मानवा पंथाचे जे 5 कृष्ण अवतार मानले होते, कृष्णाचे अवतार मानले होते, तर 5वा अवतार म्हणजे चक्रधर स्वामी हे आपल्याला दिसते. पहिला श्रीकृष्णाला आपण पहिला अवतार मानतो. दत्तात्रय प्रभू आहे, चांगदेव राव आहे, गोविंद प्रभू आहे आणि चक्रधर स्वामी हे पंचकृष्ण जे या ठिकाणी मानवा पंथात आहे ते महत्त्वाचं. या 5ही कृष्ण अवताराचं किंवा या ठिकाणी या पंच अवताराचं कृष्ण अवताराचं जी एकंदर ज्याला पदस्पर्श जे झाला असेल तर ते वराच्या भूमीत झालं. आणि म्हणूनच या ठिकाणी या मानवा पंथाचा जो निर्मिती आणि जो विकास झालेला आहे तो खऱ्या अर्थानं विदर्भातील जो वराड पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, आपण पूर्व विदर्भात आहे, पण वर्धा नदीच्या पलीकडचा जो भाग आहे तो पश्चिम विदर्भात मोडतो आणि त्याला वराड या शब्दानं बोललं जातं. या वराडात या धर्माची या पंथाची जरी स्थापना झाली आणि विकास झाला असेल तरी मध्ययुगीन कालखंडात या जो पंथ आहे या पंथाची कीर्ती आणि त्याचा विस्तार काबूल कंधारपर्यंत झालेला होता. याचे सुद्धा आपल्याला अनेक उदाहरणं अनेक ठिकाणी त्याचे उल्लेख आपल्याला मिळतात. आणि म्हणून एकंदर या महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या मराठी भाषेचे किंवा या पंथाची विकास करण्याचं काम किंवा भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा पोहोचवण्याचं कार्य प्रामुख्यानं या महानुभाव साहित्यातून आपल्याला दिसून येईल. महानुभाव साहित्याचा अभ्यास खऱ्या अर्थानं आणि मोठ्या प्रमाणात जर कोणी केला असेल आता अलीकडच्या काळात तर त्याचं श्रेय आपल्याला डॉक्टर व्ही.बी. कुलकर्णी द्यावं लागतं. व्ही.बी. कुलकर्णी या ठिकाणी आपले म्हणजे ज्याला चपला झिजवत म्हटलं तरी चालेल वेगवेगळ्या ठिकाणापर्यंत पोहोचले. मानव पंथाशी संबंधित असणारे जे ठिकाण आहे ज्याला प्रामुख्यानं जे लिहा चरित्रात किंवा इतर ठिकाणी जे स्थानं म्हटलं जातं स्थानपोथींचे स्थानं सांगितले आहे तर प्रत्येक स्थानाला त्यांनी भेटी दिलेली आहे. तर प्रत्येक स्थानापासून कुठपर्यंत काय अंतर आहे ते स्थान काय आहे तर मानवा साहित्याशी संबंधित किंवा मानवा पंथाशी संबंधित जे अवतार होऊन गेलेले आहेत किंवा ज्यांना आपण देव मानतो अशा लोकांनी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केलं ज्या ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणांना ते या ठिकाणी या स्थान म्हटलं जाते. आणि ते मानवा पंथांसाठी पूजनीय म्हणजे एकिंतर मंदिरात ज्याप्रमाणे त्यांचं स्थान आहे त्याप्रमाणे त्यांचं त्या ठिकाणी दिसतं. परंतु या मानवा पंथाचा विकास का झाला याचं कारणही आपल्याला राजकीय दिसतं. कोणताही धर्म असेल किंवा कोणती भाषा जर असेल तर जोपर्यंत त्याला राजकीय पाठबळ मिळणार नाही तोपर्यंत त्याचा विकास होत नाही. आज पाहतो मी आज हिंदू धर्माचा जो एकंदर वेगवेगळ्या प्रकारचे जे हे करतं त्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याशिवाय किंवा राजकीय पाठबळ असल्याशिवाय होत नाही. आपण अलीकडच्या कालखंडात आपण पाहतो कावड यात्रा फार महत्त्वाचा आहे. जे तेच म्हणजे सुरुवातीच्या कालखंडात 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या कालखंडात कावड यात्रा फार कमी प्रमाणात होत होती. पण या कालखंडात पहा अनेक गावामध्ये या ठिकाणी तासोनच तास जाम लागतो. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी त्या राजकीय जे पाठबळ आहे त्या पाठबळ त्या धर्माला प्रामुख्याने मिळतं हे एक आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच आपल्याला दिसतंय की मानवा पंथाचा विकास होण्याच्या अनुषंगाने किंवा मानव पंथ विस्तृत होण्याच्या कारणाचा जर विचार केला तर आपल्याला मध्ययुगीन कालखंडाकडे जावं लागतं. आणि त्या अनुषंगाने विचार केला तर विदर्भाच्या अनुषंगाने विचार केला तर विदर्भात यादवांची सत्ता होती. देवगिरीचे जे यादव आहे यादवांची सत्ता होती आणि या यादवांच्या सत्तेत प्रामुख्यानं ज्या ठिकाणी या धर्माचा उगम झाला तो उदय झाला ते म्हणजे अचलपूर किंवा हा जो बराचसा जो भाग आहे हा सुद्धा यादवांच्या कालखंडात होता. आणि या यादवांचा एक जो कारभारी होता ज्याला या भागाचा कारभारी होता तो रामदेव धरणा नावाचा व्यक्ती होता. या रामदेव धरणांचा आणि रामदेव धरणांचा आणि चक्रधर स्वामींचा जो संबंध आला आहे त्या संबंधातून आपल्याला असं दिसतंय की रामदेव धरणांनी या ठिकाणी चक्रधर स्वामींचं एक प्रकारे शिष्यत्व स्वीकारलं होतं. आणि त्यांना आपल्या घरी नेऊन एवढंच नव्हे तर आपली स्वतःची मुलीचा विवाह सुद्धा या ठिकाणी चक्रधर स्वामींसोबत रामदेव धरणाने लावून दिला होता. म्हणजेच या धर्माला तत्कालीन कालखंडात राजाशाह लाभला होता. आणि राजाशाह लाभल्यामुळे साहजिकच या ठिकाणी प्रजासुद्धा या ठिकाणी त्याचं अवलोकन किंवा अनुकरण करतात. आणि म्हणूनच आपल्याला दिसते की या मानवा पंथाचं जे साहित्य आहे मूळ साहित्य जर पाहिलं तर या मूळ साहित्यातून आपल्याला आजचा इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने म्हणजेच त्या ठिकाणचा मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर मानव पंथाच्या साहित्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण तत्कालीन कालखंडात समाजस्थिती कशी होती समाजस्थिती कशी होती या समाजस्थितीचं तत्कालीन लोकांचं वर्णन प्रामुख्यानं आपल्याला आजही मानवा साहित्यातून जसाच्या तसं दिसतं.
आणि म्हणून या ठिकाणी तत्कालीन परिस्थिती जाणून घेण्याच्या अनुषंगानं महानुभाव साहित्य फार महत्त्वाचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर या ठिकाणी एकंदर तत्कालीन कालखंडाची कर्मठपणा होती, ज्या अंधश्रद्धा होत्या त्या अंधश्रद्धा नाहीसे करण्याच्या अनुषंगानं महत्त्वाचं कार्य जर कोणी केलं असेल तर महानुभाव पंथांनी केल्याचं आपल्याला दिसतं. ज्या अनिष्ट चालीरीती आहे त्या नाहीसे करण्याच्या अनुषंगानं जसं एकंदर आपण पाहतो की ज्या सामाजिक दृष्टिकोनातून ज्या नैसर्गिक आहे, आपण पाहतो की स्त्रीला पाळी येते, ती पाळी विटाळ मानल्या जाते, आतापर्यंत विटाळ मानल्या जात होतं, परंतु हे विटाळ नसून ती एक चांगली स्थिती आहे किंवा त्याचा हे आहे, ही जी अंधश्रद्धा आहे हे नाहीसे करण्याचं काम तत्कालीन या चक्रधर स्वामींनी किंवा या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसते. आपल्याला चांगदेव राव यांचं जे एकंदर कार्य आहे, त्यांनी या ठिकाणी जे अनेकांचा जो अहमभाव आहे तो नाहीसा करण्याच्या अनुषंगाने त्यांचं जे प्रयत्न केले ते फार महत्त्वाचे आहे. म्हणजेच एकंदर या वराडच्या विदर्भाच्या अनुषंगानंच नव्हे तर संपूर्ण मराठी भाषेच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या अनुषंगानं या महानुभाव पंथाचं कार्य आहे ते अतिशय मोलाचं आहे. आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे एकंदर आपण तत्कालीन कालखंडातील एकंदर सामाजिक स्थिती कशी होती आणि एकंदर अनिष्ट चालीरीती कशा होत्या आणि त्या नाहीसे करण्याच्या अनुषंगानं समाज घडवण्याच्या अनुषंगानं महानुभाव पंथानं केलेलं कार्य किती मोलाचं होतं हे आपल्याला या ठिकाणी दिसते. महानुभाव पंथीयांना सुद्धा मी एक विनंती करू शकतो की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर नीती आणतात, पण काही गोष्टी जर त्या चुकीच्या असेल आणि त्या आणण्याच्या दृष्टिकोनातून कोणी प्रयत्न केला असेल तर त्याला सुद्धा पाठिंबा द्यावा आणि त्याला सुद्धा करावं. त्यांना कोर्टात खेचून त्यांचं ते जे काम आहे ते बंद करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा संशोधन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू नये असं एक विनंती करतो, बाकी काही करत नाही. कारण मी आता सुद्धा एक विषय माझ्या विद्यार्थ्यांना दिलेला होता की विदर्भातील महानुभाव पंथचं कार्य आणि त्याचा विस्तार या संदर्भात एक आताच एक PhD झालेला आहे माझाच विद्यार्थी होता सचिन कोठेकर म्हणून अचलपूरचा आहे, त्यानं सुद्धा या प्रयत्न केले आहे. ताडे सरांचं फार मोलाचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं त्यांना. तर अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी माझा सुद्धा एक विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. खूप वेळ न घेता आता आपण स्पर्धेला वळूया. आज अभिवाचनासाठी घेतलेल्या आहेत महानुभाव पंथातील सूत्र आणि लीळाचरित्र या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. लीळा म्हणजेच लीळाचरित्र चक्रधर स्वामींच्या कार्याचे आणि जीवनाचे वर्णन होय. आभार घ्यायचा आणि मग स्पर्धा सुरू होईल. पहिलं सत्र व्याख्यान सत्राचं कोणी थांबत असतं. या कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प गुंफण्यासाठी मी डॉक्टर सीमा बेहरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनासाठी मंचावर यावं. लोकसभेच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते. चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे धनवटे नॅशनल भगवान श्री चक्रधर स्वामी अभ्यास व धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर द्वारा आयोजित श्री चक्रधर स्वामी विचार प्रबोधन सप्ताहानिमित्त विशेष व्याख्यान व अभिवाचन स्पर्धा आपण सर्वांकरता आयोजित केलेली आहे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी सध्या शब्दसमूहांनी स्वागत करते आहे. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्रशांत कोठे सर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक व प्रमुख वक्ते ब्रह्म विद्याशास्त्र निपुण नितीनदादा बांदकर सर त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. महानुभाव पंथ अध्यासनाचे प्रमुख राष्ट्रसंत गुरुजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील माननीय प्राध्यापक भारतभूषण शास्त्री सर यांनीही आम्हाला
महानुभाव पंथ हे नेमके काय आहे याचे विचार आम्हा सर्वांनापर्यंत यशस्वीपणे पोहोचवले, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार मानतो. जयंती पुण्यतिथी समन्वयक चेतन राऊत सर सध्या इथे नाही आहेत. भूगोल विभाग प्रमुख हे कार्यक्रमाला उपस्थित असले असे समजते आणि त्यांचेसुद्धा मनपूर्वक मी आभार मानतो. कला शाखा विभाग प्रमुख डॉक्टर के आस्कर सर हे कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. मराठी विभाग प्रमुख पद्मिनी गोसेकर मॅडम यांनी प्रास्ताविक अतिशय सुंदर आणि छान शब्दात केले, त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या मराठी विभागातील स्मिता शहाणे मॅडम यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. तसेच वक्ता कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन तर त्यांनी केलेलेच आहे, त्याचप्रमाणे मराठी विभागातील प्रत्येक कार्यक्रमाचा महत्त्वाचा विभाग म्हणजे छायाचित्र विभाग. अतिशय कलात्मकतेने सांभाळणाऱ्या आमच्या मराठी विभागातील डॉक्टर प्रणाली म्हात्रे मॅडम यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. प्राध्यापक कविता दुर्गे मॅडम यासुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रोता, वक्ता नव्हे श्रोता, हे फार महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर काय नसते तर कार्यक्रमच हा नसता, त्यामुळे विद्यार्थ्यांचं महत्त्वाचं योगदान या कार्यक्रमाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पण मी मनापूर्वक आभार मानते. सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते. भोयर सरसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्याबद्दल भोयर सरांचे बाकी सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानते आणि स्पर्धकांना शुभेच्छा देते. आणि आभार प्रदर्शन इथे शेवटच्या टप्पा संपलेला आहे असं अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते. धन्यवाद. पुढील स्पर्धा यानंतर सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांनी काळजी घ्या.